नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या सोलापूर पुणे महामार्गावरील आरत या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। शेतकऱ्यांनी आता रास्ता रोको आंदोलन पुकारलेलं आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आणि अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी माजी खासदार राजू शेट्टी या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या प्रतीक्षेत आता येथील शेतकरी असेल जो या ठिकाणी आरण, बावी, सोलंकरवाडी, तरकम, माळशिरस तालुक्यातून देखील काही शेतकरी या ठिकाणी आता या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी सोलापूर पुणे महामार्गावरील आरण की जिथून पंढरपूरकडे पालखी मार्ग जातो त्या पालखी मार्गाच्या या ठिकाणी शेतकरी जमा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रखर ऊन असलं तरी सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात एकवटला असल्याचं पाहायला मिळतंय। आपण समोरची जी दृश्य पाहताय ती सगळे शेतकरी आणि त्याचबरोबर पोलीस यंत्रणा जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फौजफाटा दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापूर ग्रामीण असेल, आरसीबी असेल, त्याचबरोबर टेंभुर्णी ग्रामीण असेल, कुर्डवाडी असेल, ही सगळी यंत्रणा जवळपास 40 ते 50 अधिकाऱ्यांसोबत पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। राजू शेट्टींचं देखील आगमन काही वेळाचं या ठिकाणी होईल आणि पोलीस यंत्रणा सजग आहे। त्याचबरोबर या रस्ता रोको आंदोलन दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी यंत्रणा देखील सकाळी 9 वाजल्यापासूनच दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचा रोष आहे। यामध्ये जमिनी अधिग्रहण होणार असले तरी शेतकऱ्यांचा या जमिनी देण्यास विरोध असल्यामुळं आता ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाल्याचं पाहायला मिळते आणि सोलापूर जिल्ह्यातलं किंवा तिसरं आंदोलन या सोलापूर पुणे महामार्गावरील आरण या ठिकाणी होत आहे आणि ते आता काही क्षणात सुरू होत आहे। राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आहे। आंदोलनकर्त्यांच्या काय मागण्या असणार आहेत, शेतकऱ्यांच्या काय मागण्या असणार आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शक्तीपीठ महामार्ग जो या भागातून जातोय तो रद्द झाला पाहिजे ही मागणी घेऊन आता शेतकरी सोलापूर पुणे महामार्गावरील राष्ट्रीय महामार्गावरती या ठिकाणी आता रस्त्यावरती उतरतील। यंत्रणा दाखल झालेली आहे आणि दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी फक्त शेतकरीच नव्हे तर शेतकरी आपल्या बैलजोडीसह या आंदोलनस्थळी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। माळशिरस तालुका असेल, पंढरपूर तालुका असेल आणि माढा तालुक्यातील एकत्रित जवळपास आता 500 ते 600 शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत आणि राजू शेट्टी आल्यानंतर या ठिकाणी या आंदोलनाला सुरुवात होईल। कॅमेरा पर्सन अजित खडकीसह मी रमेश शिरसट, आरण। जमीन आमच्या हक्काची, एक जिद्द शेतकरी कृतीचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकच गट्टी, एकच गट्टी, एकच जिद्द, एकच जिद्द, जमीन आमच्या हक्काची,
बापाची शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा एकच जिद्द गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द